नमस्कार, मी उमेश पाटील. मित्रांनो, आपण प्युअर गावठीमध्ये काम करतोय. तर आज प्युअर गावठीच्या फार्मवर आलो आणि साताऱ्यामध्ये वाठार या ठिकाणी हा फार्म आहे. तर आज आपण गावठी पक्षी जो असतो त्यांना खाद्य खर्च कसा कमी करायचा या बाबतीत आपण आज हायड्रोफोनिक त्याचबरोबर कटिंग मशीन ह्याबद्दल आज आपण पूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण काय होतं, एक गावठी पक्षी आहे हा साधारण 6 महिने घेतो विक्रीच्या हिशोबाने, किंवा अंड्यावर यायचं झालं तरी पण 5.5 ते 6 महिने घेतो. आणि अशा वेळेस आपल्याला खाद्य खर्च तुमच्याकडे काही सोर्सेस नसतात, म्हणून तुम्ही काय करताय तर मार्केटचा भाजीपाला वगैरे घेऊन येताय आणि तो टाकण्याचा प्रयत्न करता. तर अशा वेळेस आपल्याकडे ऑप्शन म्हणून आपण हायड्रोफोनिक तयार करू शकतो. कसं तयार करायचं, काय करायचं आहे, तर आज आपण भेटणार आहेत ते म्हणजे विशाल माने साहेब, जगदंबा हायड्रोफोनिक्स यांना. तर त्यांचं खूप वर्षापासून याच्यामध्ये कार्य आहे आणि ते शेतकऱ्यांना खूप चांगल्या क्वालिटीचं सेटअप बसून देतात. त्याचबरोबर हायड्रोफोनिक कसा तयार करायचा आहे पूर्ण शिकवतात. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज आपण हायड्रोफोनिक नक्की कसं तयार होतं एकदम डिटेलमध्ये, कारण बऱ्याच जणांना हाच प्रश्न असतो की आमच्याकडे सर बुरशी येते, आमच्याकडे तो ग्रो होत नाही, की त्याला कसं जे काही असतं मका असतो तो किती दिवसाचा वापरायचा, किती दिवस भिजत घालायचा, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण नक्की बघणार आहेत. आणि किती दिवसाचा चारा जो आहे हा आपण कोंबड्यांसाठी देऊ शकतो हे सुद्धा आज आपण सरांकडून जाणून घेणार आहेत. तर सर, काय सांगाल तुम्ही, आज गावरान कोंबडी पालन आहे तर त्याला खाद्याचा खर्च हा खूप भयान असा आहे, सांगितलं तरी चालेल. मग हा जो कॉस्टिंग कमी करण्यासाठी आपण हे हायड्रोपोनिक ही जी संकल्पना आहे ही तुमच्या डोक्यात कशी आली? सर, बेसिक सांगायचं झालं तर बघा तुम्ही, बेसिक सांगायचं झालं बघा की पशुखाद्यामध्ये जेवढं बचत करता तेवढं आपण उत्पादन घेऊ शकतो. बरोबर. आणि हायड्रोपोनिक संकल्पना अशी आहे की 1 किलो मका आपण भिजू घातलं 1 दिवस, त्याला 2 दिवस मोडाना ठेवलं आणि 2 दिवसानं त्याला 8 दिवस ट्रेमध्ये ठेवलं तर साधारणतः आपण 1 किलोपासून असा हिरवा चारा बनवू शकतो. त्या ठिकाणी पाहिलं की टायमिंग चालू झालेलं आहे, ऑटोमॅटिक थोडं हे स्प्रिंकलिंग चालतंय. दर तासाला सर 31-40 सेकंद पाणी चालतं. अच्छा. त्यामुळे या ठिकाणी ऑटोमेशन आहे बेसिक. ओके. त्याचा फायदा असं होतो की माणूस असेल नसेल तरी ऑटोमॅटिक चालू राहील. ओके. आणि हायड्रोपोनिकचा बेसिक इंटेन्शन आमचं एकच आहे की पशुखाद्यामध्ये बचत झाली पाहिजे. आणि जे पक्ष्यांना आपण कच्चं धान्य खाऊ घालतो भरडा करून मका, बरोबर. त्याच कच्च्या मकाचा 1 किलो मका कच्चा घालण्याऐवजी त्याला आपण मोड आणून 8 दिवस ठेवतो, जेणेकरून 1 किलोपासून 6 ते 7 किलो ॲव्हरेज बनतं. ओके. 6 किलो जरी बनलं तरी तुम्हाला 6 पट उत्पादन मिळतं. आणि छोटी गोष्ट आहे की मोड आलेल्या धान्यामध्ये प्रोटीन कमी जास्त असतात. ओके. ही संकल्पना राबवली गेली. आता कसं आहे मित्रांनो, आता तुम्ही बघताच आहे की भाजीपाला आपण आणतो. भाजीपाला आणल्यानंतर त्याच्यावर वेगवेगळे पेस्टिसाइड मारलेले असतात, कीटकनाशक मारलेले असतात आणि तो आणल्यानंतर आपण असाच उघड्यावर सोडतो आणि खूप जास्त वेस्टेज जातं आणि त्याच्यातून भरपूर असे सांगाल तर पक्ष्यांना त्रासदायक त्या सगळ्या गोष्टी असतात. तर त्या होऊ नये यासाठी खूप चांगला असं तुम्ही इकडे क्वालिटी बघू शकता मक्याची. तर सर, साधारण हा किती दिवसाचा मका असेल? हा सर चारा बघा तयार झालेला आहे. यामध्ये तुम्ही रूट मॅटिंग टाकू शकतो तुम्हाला. अच्छा. असं बघा, हे मॅटिंग तयार होतात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय तर पूर्ण असा हा चारा तयार झालेला आहे आणि किती हिरवागार असा चारा आहे. तुम्ही असा हिरवागार जो चारा आहे हा तुम्हाला मार्केटमध्ये भेटणार नाहीये. मार्केटमध्ये तुम्हाला जो भेटतो तो सडलेला वगैरे असा असतो आणि तो सडलेला जर तुम्ही पक्ष्यांना खायला घातला तर तुमचे पक्षी आजारी पडू शकतात. तुम्ही बघताय बऱ्याच ठिकाणी की त्याला फंगल वगैरे असतं आणि अशामुळं काय होतं की तुमचा जो पक्षी आहे त्याला फंगल इन्फेक्शन म्हणजे पोटामध्ये पाणी तयार होणं, हवा तयार होणं किंवा जो पक्षाला ग्रोथ पाहिजे किंवा शायनिंग पाहिजे ती होत नाही. तर सर, याला नक्की प्रोसेस कशी असते? तर मित्रांनो, आता आपण आहेत ना बघणार आहेत की नक्की मक्का कसा प्रोसेस केला जातो आणि किती दिवसानंतर तो ट्रेमध्ये घेतला जातो किंवा काय गोष्टी, तर सर्व आज आता आपण सरांकडून डिटेल्समध्ये बघणार आहेत. तर आता आपण बघूयात तर सर नक्की प्रोसेस काय याच्यामध्ये? यामध्ये बेसिक बघा, मका आपण जी घेतो रेग्युलर, अच्छा, ते असे एकदा सकाळी गरम पाण्यामध्ये भिजू घालतो. तर भिजू घातल्यानंतर गरम पाणी साधारण म्हणजे किती करायचं आहे, म्हणजे कोमट? जे आपण आंघोळीला पाणी घेतो साधारणतः त्या अच्छा, पाण्यामध्ये. तेवढं पाण्यामध्ये. कारण काय राहतं की मका कडक असते, कडक मका थोडी सॉफ्ट बनली पाहिजे. ओके. अशी मका हे थोडे गरम पाणी भिजतो जेणेकरून आवरण सॉफ्ट होईल. ओके. आवरण सॉफ्ट झालं की याशी राहील 8-10 तास किंवा 1 दिवस अशी ठेवली जाते. ओके. यानंतर बारदान पोतं आपलं राहतं, त्या बारदान पोतीमध्ये अशी आपण मका लपटून ठेवतो जेणेकरून त्याला उभारा मिळेल. अच्छा, हे पूर्ण ओलच राहिलं पाहिजे दिवसभरामध्ये? हा, हे ड्राय ओलं राहतं. अच्छा. हे ही मका काल टाकलेली, ही आज मका टाकलेली. ओके. आणि जी परवा मका मोडालेली ती आम्ही ट्रेमध्ये ठेवलेली आहे. बघा याला बघा, आज सकाळी टाकली गेली मका. हे थोडेसे
स्टार्ट तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे. तर तिकडे तुमच्याकडे जे काही असेल ऑप्शन तो तुम्ही घ्या. म्हणजे इकडे टप ठेवलंय, म्हणजे टोप ठेवलंय, तसं तुम्ही तुमच्याकडे जे काही ऑप्शन असेल ते घ्या. त्याच्यामध्ये नॉर्मली आंघोळ करतो तेवढं पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही चांगला मक्का टाका. आता याच्यामध्ये बघा असे तुटलेलं वगैरे दिसत तुम्ही सांगाल का रिझल्ट येत नाहीये, तर तुम्हाला रिझल्ट येणार नाहीये. तर तुम्ही मक्का जो आहे हा चांगला घ्या, ज्याला चांगले मोड येतील किंवा फर्स्ट क्वालिटीचा असं तो घ्या. तो घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण सर दिवसभरामध्ये म्हणजे 2 दिवस आपण याच्यामध्ये कंप्लीट ठेवायचा. येस 2 ते 8 दिवस म्हणजे हा, वातावरणानुसार आणि पाणी याला कंटिन्यू असं मारत राहायचंय की काय करायचंय? आहे. नाही सर, हे फक्त एकदा ओलं केलं जातं. एकदा ओलं केलं की 2 दिवस राहता ॲज इट इज. याच्यामध्येच ठेवायचं. येस, हे बघा मोडायला सुरू झाले, थोडं थोडं स्मॉल याला अंकुर याला ओके. सुरू झाले. तर साधारण आपण 1 किलो मका घेतला तर त्याच्यातून किती खाद्य तयार होऊ शकतं? सर उन्हाळ्यामध्ये 7 ते 8 किलो जातं. अच्छा, पावसा हिवाळा 5, 6, 7 किलो ॲव्हरेज जातं वातावरणानुसार. ओके. जास्त उत्पादन उन्हाळ्यात येतं आपल्याला. तर मित्रांनो बघू शकता की 1 किलोपासून तुम्ही साधारण 7 किलो तुम्ही हिरवा चारा घरच्या घरी तयार करू शकता. 100 पक्ष्यांना साधारण आपल्याला 3 किलो आपण हिरवा चारा देऊ शकतो. जर तुमच्याकडे जेवढे पक्षी असतील त्यानुसार तुम्ही ॲव्हरेज काढून तेवढा तुम्ही मक्का हा तयार करू शकता. आणि त्यावाईज तुम्हाला बॅचेस लावून तुम्हाला तेवढा सेटअप तयार करायला लागणार आहे. सर साधारण ज्याच्याकडे 100 किंवा 200 किंवा 500 पक्षी असतील तर त्यांना साधारण किती किलोचा सेटअप लावणं गरजेचं आहे? तर सेटअप दाखवतो तुम्हाला एकदा. सेटअपबद्दल कसं आहे, आपल्याकडे आपण डिझाईन तयार केले वेगवेगळे, की आपल्याकडे दिवसाला 15 किलो चारा मिळेल, अच्छा, दिवसाला 25 किलो चारा मिळेल, 50 किलो मिळेल, असे आपण वेगवेगळे डिझाईन तयार केले. ओके. तर तुम्ही इकडे बघू शकता तर इकडे 300 पक्ष्यांचा सेटअप आहे सरांचा. तर आता आपण त्या फार्मवर इकडे आलो आहे. तर इकडे हिरवा भाजीपाला कसा कटिंग करायचा ती मशीन पण आपण बघणार आहेत. ती कसा भाजीपाला कट करायचा तो कसा पक्ष्यांना द्यायचा ते बघणार आहेत. त्याचबरोबर मका जो आहे तिथे सेटअप कसा आहे तर ते पूर्ण आता पण आपण बघणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने नॉर्मली सगळं शेड आहे, तुम्ही बघू शकता. जुगाडू शेड आहे, खूप असं हायफाय असं शेड नाही आहे. मी नेहमी सांगत असतो की जुगाडूमध्ये करा आणि खूप जास्त पैसे शेड किंवा कंपाऊंड करू नका. पण कंपाऊंड बघाल तर खूप चांगलं आहे आणि हायटेड केलं आहे, कारण जागा कमी आहे. तर साधारण बघाल तसं तर तुम्ही 20-30 फुटाची जागा आहे आणि लांबीला भरपूर असं लांब आहे. तर अशा ठिकाणी कोंबडी पालन करता येतं. घराच्या पाठीमागेच केलं आहे आणि कंपाऊंड 8 ते 10 फूट ठेवलं आहे, जेणेकरून पक्षी बाहेर जायला नको. कारण मी प्रत्येक वेळेस सांगतो की पक्षी बाहेर गेला की तो आपला होत नसतो, तो दुसऱ्यांचा होतो किंवा कुत्र्याचा होतो. तर तशा गोष्टी होऊ नये यासाठी. ठीक आहे. इकडे जगदंबा हायड्रोफोनिक्स यांची कटिंग मशीन आहे. सर आपण पाहिजे आता कटिंग मशीनचा पण हे बघूयात आणि त्याच्यानंतर मग आपण हायड्रोफोनिक्सचा बघूयात. तर थोडा व्हिडिओ याच्यामध्ये दाखव, त्यांचा नंबर वगैरे घेऊन घे. ठीक आहे. तर मित्रांनो ही यांची कटिंग मशीन आहे. तर आपण याच्यामध्ये बघा आपण बारीक भाजी करू शकतो. कोबी फ्लॉवर असेल आपला, तर मित्रांनो काय करा की कोबी आहे ती पूर्ण टाकू नका, नाहीतर मशीनवर लोड येऊ शकतो. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये न करताना आपण जे छोटे छोटे तुकडे करायचे आणि तेच टाकायचे. सर याची कॉस्ट काय? सर 7,000 आपण कॉस्ट दिलेली आहे याची. अच्छा, होम डिलिव्हरी असते आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. ओके. तर मित्रांनो 7,000 रुपयामध्ये तुम्हाला व्हेजिटेबल कटिंग मशीन आहे. सर एक दुसऱ्या पण मी मशीन बघितल्या. तर इकडे बघू शकताय किती सुंदर असा भाजीपाला कट झाला आहे. तर असा कटिंग केला की भाजीपाला वेस्टेज जात नाही. ठीक आहे. आणि सर्व गोष्टी त्याच्यामध्ये चॉपिंग होतात. म्हणजे तुम्ही काकडी असेल, टोमॅटो असेल, दुधी असेल, भोपळा असेल, जे काही करायचं तुम्हाला कुठलंही व्हेजिटेबल त्याच्यामध्ये तुम्ही टाकून तुम्ही कट करू शकता. ठीक आहे. हा जो आपण आधी भाजीपाला टाकला होता, हा भाजीपाला बघा तुम्ही, एकदम हा टाकलेला भाजीपाला, हा भाजीपाला. सर याचा फायदा असा आहे की तुम्ही एकदा जवळ बघाल, पक्षी जो सवय त्याची चोचीनं खायची, बरोबर आहे, त्याला चोचील हा एकदम परिपूर्ण आहे. बरोबर. यामुळे तुम्ही तुमचं फीड मिक्स केलं. दुसरी गोष्ट म्हणजे वेस्टेज नाही जात सर. जी घाण होते खूप मोठ्या घाण प्रमाणात होत फायदा नाही. आहे. 10 किलो जिथे भाजीपाला लागतो तुम्हाला, हा भाजीपाला 3-4 किलो मध्ये भागणार आहे. फक्त यामध्ये बागाशी मुद्दा बोलला की भाजीपाला सडलेला नसावा, खराब भाजीपाला नसावा. म्हणजे खराब भाजीपाला आणून परत आपण उद्योग वाढवणार आहे. बरोबर आहे. भाजीपाला वेस्टेज मधला पाहिजे पण थोडा रोगराई मुक्त मिळतो, तो बघितला पाहिजे. हा, म्हणजे थोडा चांगल्या क्वालिटीचा हे करू शकतो. हे जे मशीन आहे आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय की चायनामध्ये पण भरपूर आलंय.
त्याचबरोबर याची कॉस्टिंग आहे साधारण 9,000 8,000 अशी कॉस्टिंग आहे. तर आपली किती कॉस्टिंग आहे? सर आपली 7,000 रुपये कॉस्टिंग आहे. अच्छा आपण 7,000मध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरी करतोय. अच्छा, म्हणजे प्रत्येकाच्या घरात तुमची मशीन पोहोचणार. पोस्ट ऑफिसनं आपलं ज्या ठिकाणी पोस्ट आहे त्या ठिकाणी जाऊन जाते, काय अडचण नाही आहे. ओके, तर मित्रांनो 7,000मध्ये तुम्हाला घरपोच तुमच्या इथे डिलिव्हरी होणार आहे तुमच्या फार्मपर्यंत, जो काय ॲड्रेस आहे त्या ठिकाणी. याच्यामध्ये ही मॅन्युफॅक्चरिंग तुमची आहे की तुम्ही बाहेरून कुठून घेताय मशीन? हा खूप मोठा पॉईंट आहे. आम्ही स्वतः आमच्या शॉपला बनवतोय. अच्छा आपण शॉप बघू शकता माझा. यातलं एक एक पार्ट आपण आपल्या शॉपला बनवलेला आहे. ओके ब्लेडिंग असेल, शाफ्ट असेल, मोटर असेंबली असेल, खाली पेटी डबा, हां सेफ्टी, म्हणजे ऑल ओव्हर विचारपूर्वक बनवलेलं आहे. इंजिनिअरिंगचं पूर्ण हां, वापर आता केलेला मी आहे. एक व्हिडिओ बघितला होता. त्याच्यामध्ये ॲक्च्युली मी याच्या आधी एक मशीनचा व्हिडिओ टाकलेलाच आहे. तर त्याच्यामध्ये ना हा भाग नव्हता. तर समजा आपल्याला भाजीपाला टाकताना आपल्याला हे प्लेट आहे ती बाहेर काढून ठेवायला लागायची आणि त्याच्यानंतर भाजीपाला टाकायला लागायचा. आणि हे साफ करताना माझ्या आईचा ॲक्च्युली हात पण बोट पण कट झालं होतं. तर तसा विचार करून तुम्ही हा खूप चांगला जुगाड केला आहे. म्हणजे हे कसं सुचलं तुम्हाला? सर कसं आहे, कोणतीही मशीन करताना सेफ्टी पाहिली पाहिजे. बरोबर आहे. त्यामध्ये सेफ्टीचा छोटा गोष्टी विचार केलेला आहे की हँडलिंग सोपं झालं पाहिजे, लाईफ वाढली पाहिजे आणि मशीन लॉंग टर्म चालली पाहिजे. त्यामुळे हे केलेलं आहे. दुसरी गोष्ट ही असल्यामुळे हातमध्ये हात जाणार नाही कोणाचा. बरोबर आहे. बाईक स्मॉल जाईल आणि तुम्ही जास्त वेळ वापरू शकता आणि पूर्णपणे सेफ्टी राहील. आता काय आहे की गावरान कोंबडी सांगितल्या की घरची मंडळी येते आणि त्याच्यात लहान पोरंही असतात. तर सगळ्यांचा विचार करून सरांनी हे खूप सुंदर केलं आहे. म्हणजे लहान पोरं जरी असली त्यांनी जरी ह्याच्यामध्ये भाजीपाला टाकला तरी एखादा लहान मुलगाही तुमच्याकडे असेल तो भाजीपाला कट करू शकतो. आणि देताना पक्षाला तुम्ही दुपारच्या वेळेसच द्या, खूप संध्याकाळी देऊ नका, नाही तर पक्षाला सर्दीसारखे प्रकार होतात. तर भाजीपाला वगैरे देत असताना तुम्ही 12 ते 4च्या मध्ये द्या, तुम्हाला खूप असा चांगला रिझल्ट येऊ शकतो भविष्यामध्ये. ठीक आहे. आणि आता सर आपण मशीनचं तर बघितलंच, तुम्ही घरपोच सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. आता आपण मेन म्हणजे आपण जो आहे तो हायड्रोपोनिक सेटअप, तर तो कसा आहे किंवा हायड्रोपोनिक कसा तयार केला जातो आपण पूर्ण डिटेलमध्ये आपण ते बघूयात, जेणेकरून प्रत्येक फार्ममध्ये हायड्रोपोनिक सेटअप लागला पाहिजे. आणि मार्केटला तुम्ही टेम्पो घेऊन जा किंवा तुम्ही बाईकवर गोणी बांधून आणा, हा जो त्रास आहे, ही जी हॅरॅसमेंट आहे किंवा तुम्हाला पेट्रोलचा खर्च, डिझेलचा खर्च किंवा ड्रायव्हरचा खर्च, टेम्पोचा हप्ता, हे सगळे तुम्हाला कुठेतरी बाजूला ठेवता आले पाहिजेत. ह्यासाठी तुम्ही नक्की हायड्रोपोनिकचा सेटअप लावा. तुम्हाला 5 लाखाचा 7 लाखाचा टेम्पो घ्या, त्याला वर्षभरासाठी ड्रायव्हरला 1 लाख रुपये पगार द्या, त्याला डिझेल 50,000 टाका, हे सगळं वाचवायचं असेल तर जगदंबा हायड्रोपोनिक्सचा तुम्ही एक हायड्रोपोनिकचा सेटअप लावा. तुम्हाला नक्कीच तुमचे पैसे वाचतील. त्याचबरोबर पक्ष्यांना चांगला हिरवा भाजीपाला ताजा फ्रेश तुम्ही बघू शकताय की कशा पद्धतीने आता एक आपला इथे सेटअप लावलेला आहे. तर सर साधारण हा किती किलोचा सेटअप लावलेला आहे? सर हा सेटअप पाहाल तुम्ही तर 25 किलो 4 सेटअप आहे. दिवसाला याची कॅपॅसिटी आहे 25 किलोची. ओके, तर दिवसाला 25 किलो चारा तयार होत आहे. मग तुमच्याकडे गाई असो, शेळ्या असो, मेंढ्या असो किंवा तुमच्याकडे गावठी कोंबड्या असो, सर्वांसाठी तुम्ही हा चारा तयार करू शकताय. तुम्ही क्वालिटी बघू शकताय कशा पद्धतीची क्वालिटी आहे. पूर्ण हिरवागार, किती हिरवा पाळला आहे आणि याच्यामध्ये मोड आलेला आहे. त्याबरोबर मक्कासुद्धा अख्खाच्या अख्खा मक्का आहे. तर तुम्ही असा भाजीपाला तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता. तर सर हा साधारण किती दिवसामध्ये तयार होतो? सर बेसिक प्रोसिजर मग सांगितल्याप्रमाणे भिजू घालणं 1 दिवस 2 दिवस मोडांना आणि 8 दिवस या सेटअपमध्ये ठेवणं. 8 दिवसानंतर तुम्हाला असा चारा तयार होतो. म्हणजे काम चालू केल्यापासून 11व्या दिवशीपासून तुम्हाला रोज हिरवा चारा तयार होणार आहे सर, डेली बेसिसवर. ओके, साधारण ह्याच्यामध्ये कॉस्टिंग किती लागते? म्हणजे कसं आहे की माझा शेतकरी खूप गरीब आहे, म्हणजे सांगाल तर त्याच्याकडे 100च कोंबड्या आहेत, तर तो किती पक्ष्यांचा सेटअप लावू शकतो? यामध्ये कसं केलं सर, आम्ही डिझाईन बनवलं 3-4 प्रकारचे. हा सेटअप आहे 48 ट्रेचा. ओके, साधारण तुमचा 1,500-2,000 पक्षापर्यंत चालतोय. ओके, 1000च्या आत पक्ष असेल छोटा सेटअप माझा हा एक ब्लॉक असतो सिंगल. ओके, 24 ट्रेचा, ज्यामुळे तुमचे रोजचे 3 ट्रे मिळतात आणि तुम्हाला 12 ते 15 किलो चारा उपलब्ध होतो सर. ओके, तर छोट्या शेतकऱ्यांसाठी पण सरांनी विचार केला आहे. आणि 24 ट्रेचा जो आहे त्याची कॉस्ट किती पडते साधारण? ते बसते 13,500 रुपये. ओके, आणि हे 48 ट्रेचे 25 किलो चारा ते 30 किलो चारा दिवसाला बनतो, त्याची बसते 20,500 सर. ओके, तर मित्रांनो तुम्ही इकडे प्रोसेस बघू शकताय की जो आपण तिथे बघितला तोच मक्का इकडे या ट्रेमध्ये आला. याला बघू शकता, याला मोड आला आहे. ठीक आहे, हे झालं. हा जवळपास 3रा दिवस असेल ना सर याला? हा काल टाकलेला मका आहे. अच्छा, हा 3rd डेचा मका आहे. थोडं कॉम्प्लेन हे केलं आहे. एक बघा इकडे बघू शकताय. तर हा जो ट्रे आहे हा 3ऱ्या दिवशीचा आहे. त्याच्यानंतर जसे 4th डे बघा,
हा साधारण 4थ्या दिवशीचा मक्का आहे. तुम्ही मक्का बघू शकता, क्वालिटी बघा. 4-5 डे मध्ये रिझल्ट येतो सर. म्हणजे तुम्ही साधारण तुमच्याकडे गावठी पक्षी असतील तर त्यांना तुम्ही 4थ्या दिवशीचा पण तुम्ही आरामात जो हिरवा चारा म्हणून तुम्ही मक्का देऊ शकता. मग सर आपण हा जो मक्का आहे हा डायरेक्ट आपण असाच खायला देतो की काय करतो? सर आम्ही यामध्ये पण कॉम्बो केलेला आहे. अशा प्रकारे भाजीपाला मिक्सर बनवलाय. हा. तर हायड्रोपोनिकचं पण भाजीपाला मिक्सर मध्ये बारीक करून ग्राइंडिंग करून देतो सर. हा म्हणजे छोट्या शेतकऱ्यांनी 13,000चा सेटअप तो लावायचा आणि 7,000ची ग्राइंडर मशीन घ्यायची. 20,000मध्ये हिरवा चारा तुमचा तयार होतो आणि कट करून तुम्ही पक्ष्यांना तो देऊ शकता. तर जबरदस्त असा जुगाड आहे मित्रांनो. जुगाड सांगायला तुमचे पैसे नक्कीच वाचतात याच्याने. आणि मेन म्हणजे कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये बुरशी नाही आहे किंवा घाण नाही आहे किंवा कुठेतरी सडलेला नाही आहे. एवढा भारी चारा जर तुम्ही पक्ष्यांना दिला तर नक्की तुमचा पक्षी खूप चांगला राहणार आहे. तुम्ही मार्केटचा आणताय, घाण करताय आणि तुमचा पक्षी वाया घालवताय. तर नक्की असे जे काही तुम्हाला सोशल मीडियावर अशा काही जुगाड असतात तर नक्की तुमच्या फार्मवर वापरा. आणि सर ह्याच्यामध्ये आपल्याला तयार करत असताना ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या असतात? हायड्रोपोनिकमध्ये सर बेसिक 2-3 गोष्टी आहेत. मकाचं बियाणं चांगलं घेतलं पाहिजे. मका भिजवायची पद्धत आम्ही ट्रेनिंग असतं आमचं. आम्ही जे सेटअप देतो आम्ही 15 लोकांना ट्रेनिंग करतो की भिजू घालणे, मोड आणणे, ट्रेमध्ये टाकणे, त्याची काळजी घेणे, पाण्याचं टायमिंग. तर आमची ती बॅकिंग टीम आहे की 15 दिवसाची गाईडलाईन नंतर ते इझिली होऊन जातं. ओके. म्हणजे प्रत्येक गोष्ट छोट्या इंटरेस्ट फॉलो करतो. सर ह्याला उंदराचा त्रास नाही आहे का? 100% होतं सर. अच्छा. त्याला मग काय येतं, थोडं केमिकल आहेत, काही खतं. समजा आपण कोंबड्या आहेत ठेवू शकत नाही तर पोटॅशियम परमॅंगनेट असेल किंवा थायमिट बॅन नाही. ओके. तर ग्रॅन्युलमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी हा सेटअप असेल त्या ठिकाणी कोंबड्या नाही पाहिजे. नाही, आम्ही तर काय केले सर, ओपन काढल्या विषय म्हणून अच्छा. पुडी बांधतो छोटी ओके. कपड्याची आणि ते सेटअप स्ट्रक्चरला 2-3 ठिकाणी अडकून ठेवतो ज्या ठिकाणी कोंबडी जाणार नाही. ओके. त्या वासानं उंदीर वगैरे येत नाहीत. अच्छा. म्हणजे सोल्युशन आहे. आम्ही खूप ठिकाणी अवलंबले रिझल्ट पण आहे बघा. हा, कारण मी काय आहे, मी सुद्धा ट्राय केलं होतं सर हे. तर माझ्याकडे उंदराने खूप असा त्रास दिला. म्हणजे मका टाकला इथं आहे बघा, उंदर कुठं आहे का बघा. हा, तेच मी इथे तेच बघितलं. म्हटलं इथे मला तो प्रकार दिसत नाहीये. व्यवस्थित सगळं तुम्हाला चारा असा इथे तयार झालेला दिसतोय. छोट्या गोष्टी खूप काम केले सर आपण 8 वर्षामध्ये काम करतो. हा, तर कसं असतं मित्रांनो माहिती आहे का, जेव्हा आपण कुठल्याही व्यवसायामध्ये आज सांगाल तर मी प्युअर गावठीमध्ये 6.5 वर्ष झाली. सर आज 8 वर्षापासून काम करतायत ह्या व्यवसायामध्ये. आणि भरपूर गोष्टी असतात ज्या शेतकरीच आपल्याला शिकवून जातो. हो सर. की सर मला हा प्रॉब्लेम आला, मग तो काय येतोय, मग त्याच्यावर आपण सोल्युशन काढतो. सगळ्या गोष्टी करत करत आपण काय करतो तर ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. आज सर तुम्ही PVC पाईपमध्ये बनवलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण लोखंडी स्ट्रक्चरमध्ये पण पावनाच्या पाईपवर 1 इंचाच्या पाईपावर आपण स्ट्रक्चर तयार करतोय. मग त्या कशा गोष्टी करता सर? आता कसं होतंय, PVC स्ट्रक्चर आम्ही स्मॉल स्केलसाठी करतो. ओके. 50 किलोपर्यंत. ओके. आणि जिथं 50 किलो प्लस आहे त्या ठिकाणी आम्ही गॅल्वनाइज कोटिंगमध्ये काम करतो, लोखंडामध्ये नाही. गॅल्वनाइज कोटिंग म्हणजे की तुमची लाईफ लॉंग असेल, गंजणे 100% नसेल आणि स्ट्रेंथ पकडेल. आणि त्या ठिकाणी ट्रे मोठे आहेत. जिथं फार्म तुमचा 50 किलो प्लस आहे त्या ठिकाणी आमचं सेटअप कमर्शियल आहेत. ओके. 50 किलो छोट्यासाठी हे स्ट्रेंथ आहे. आणि हे 7-8 वर्ष प्लस गॅल्वनाइज लावायचा फायदा असा असतो मित्रांनो की ते सडत नाही. आणि PVCचा फायदा असा असतो की तेही सडत नाही, पाईपांमध्ये येतं. स्मॉल स्केल PVC. तुम्ही घरच्या घरी पूर्ण हे स्ट्रक्चर असतं हे आपण तयार करू शकतो इथे. नाही, आम्ही काय करतो म्हणजे तुम्ही जे बनवून देताय ते आणल्यानंतर तिकडे कस्टमर जो आहे इंस्टॉल करू शकतो. ट्रेनिंग असतं सर. ऑनलाईन व्हिडिओ असतात आमचे, काही माणसाचं ऑनलाईन गाईड करून ते उभं करतो. म्हणजे हा पण सेटअप तुमच्या घरपोच केला जाईल. ओके. आणि तो त्या ठिकाणी तुम्ही स्वतः असेंबल करायला व्यवस्था केली जाईल. ह्या सेटअप तयार करताना काय काय अडचणी असतात ते सांगा. ग्रो करण्याबद्दल ग्रो करण्यात स्ट्रक्चर तर जाऊ दे. स्ट्रक्चर समजा कंपनीचा माणूस येऊन मोठे असतील तर ते करू शकतो किंवा छोट्या युट्यूबला बघून पण त्या गोष्टी होतात. पण नेमक्या अडचणी काय येतात त्याला ग्रो करायला? दोन्ही गोष्टी सांगितली मी. स्ट्रक्चर बद्दल लोकांनी खूप काय केले, काही ट्रे आणले, मार्केटनं होलसेल बघितलं, कमी किंमत बघितलं. बरोबर. पण एखादी गोष्ट करत असताना जर लॉंग टर्म बघायचं तुम्हाला प्रोफेशनल सिस्टम पाहिजे. बरोबर. त्यावर काम करतोय. लोकांनी टेम्पररी केलं बंद पडलं. बरोबर आहे. तो एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही करताना थोडा वेळ घेऊन करा, कॉस्टिंग बघून करा, पण सिस्टम प्रोफेशनल करा की जे वन टाइम असेल आणि तुम्हाला लाईफ टाइम सेट राहील. सेकंड मुद्दा की प्रोसिजरमध्ये काय राहतं की 5-6 गोष्टी आहेत. त्यामध्ये तुम्ही भिजू घालण्याची पद्धत, मोड आणण्याची पद्धत आणि बारकावा. म्हणजे मका पाणी पडतंय का, सर्व स्वच्छता आहे का, मका चांगला दाणा मिळतोय का, मका वाळलेला मका आहे का. कारण काय होतं, 14-15 मॉइश्चर मका आणला की फेल आहे. बरोबर आहे. पण 10-11 मॉइश्चर मका आणला हे 100% प्रॉफिटेबल आहेच. ओके. तर हा जो आपण जो मका आपण जो बाहेरून खरेदी करतो तर हा आपल्या फार्मवर किती दिवस स्टोअर करू शकतो जेणेकरून हा आपण हायड्रोपोनिक तयार करू शकतो? सर, स्टोरेज सिस्टम ही कसं आहे, शेतकरी असतात, शेतकऱ्याला सर्व गोष्टींचं नॉलेज आहे. अच्छा. मका आणल्यानंतर वाळवला पाहिजे. वाळवून त्यामध्ये काही घटक मिळतात.
जेणेकरून मक्याला बुरशी लागत नाही, कीड लागत नाही. बरोबर ते आहे. प्रॉपर केलं आणि जी मका स्टोअर ड्राय रूम असेल तुम्ही 4-4-5 महिने मका स्टोअर करू शकता. ओके. तर आता हे सगळं झालं, ह्याला जे नेट लावलंय हे नेट लावणं खूप गरजेचं आहे का, किंवा असं ओपनमध्येही तो राहू शकतो किंवा वाढू शकतो का? ओपन मध्ये राहू शकतो सर, पण प्रॉब्लेम कसा आहे, तो उन्हाळा जर जास्त असेल तर ओपनला ग्रो होऊ शकत नाही. अच्छा. आणि बंद करण्यामागचे 3-4 कारण आहेत. पाणी आपलं असं पाणी हाय प्रेशर होतं, पाणी बाहेर येतं. ओके. आत पाणी राहिलं पाहिजे, गारवात मेंटेन राहतो. ओके. पहिलं कारण. दुसरं कारण, जर खूप ऊन असेल तर कवळे उमकून जळून जातात. बरोबर. त्यामुळे हे क्लोजअपच पाहिजे. आणि जर मग तुमचं रूम याच्यामध्ये वगैरे पण आपण याच्यामध्ये आपण आता हे तुम्ही इथे बघतोय मी, तर हे 90% वापरलेलं आहे. हो हो तर 90% वापरायचं, 50% वापरायचं का 75% वापरायचं, कुठलं वापरू शकतो? 90% सर बेस्ट राहतं कधी पण. अच्छा. आणि अनुभवानंतर चेंजेस करते स्टँडर्ड केले की ओके. या सेटअपमध्ये आपण तुम्ही रिझल्ट बघताय. ओके. या सेटअपमध्ये स्टँडर्डाइज करून अनुभव सेट केलेला आहे की आपण कसं रिझल्ट पाहिजे. मित्रांनो, रिझल्ट खरंच खूप छान आहे. थोडंसं जवळ दाखव कसा नेमका सेटअप असतो. तर इकडे असे ट्रे ठेवले जातात, बरोबर आहे. इकडे असे PVC पाईप. सर हे लोडमुळं वाकत नाही का? सर मी बी मेकॅनिकल आहे. अच्छा. पास आउट नंतर डिझायनिंग पूर्ण वापरलेलं आहे. 8 वर्षामध्ये कमीत कमी 3000 प्लस सेटअप दिले असतील मी. ओके. एका गोष्टी काम केलेली छोट्या मायक्रो लेवलला, अच्छा. मग इम्प्लिमेंट केलेले. कारण देतोय खात्रीशीर म्हणजे त्यामध्ये बारकावा पूर्ण बघितलाय. हे कस्टमरला लाईफ पण झाली पाहिजे, कॉस्ट मॅच झाली पाहिजे आणि स्ट्रेंथ आली पाहिजे. वन टाइम म्हणजे 30 किलो जर वजन आलं ना तर ब्रेक नाही होणार सर. ओके. लोड डिवाइड सर्व केले सर आणि स्ट्रेंथ पाईप हेवी आहे सर. ओके. तर तुम्ही बघू शकता इकडे, तर अशा पद्धतीने पूर्ण टी वगैरे वापरून मस्त असं स्ट्रक्चर तयार केलं आहे. त्याच्यावर असे तुमच्याकडे जेवढे पक्षी असतील, 1000 असतील, 2000 असतील, 500 असतील, त्यांना कॅल्क्युलेट करून तुम्ही तेवढा हायड्रोपोनिकचा तुम्ही सेटअप घेऊ शकता सरांकडून. सरांकडे सांगा झालं तर सर तुमच्याकडे कितीपासून कितीपर्यंत सेटअप येतं आहे, म्हणजे किती किलोपासून? दिवसाला 15 किलो चाऱ्यापासून तुम्हाला 1000 किलो पर्यंत सेटअप आपल्याकडे. ओके. 15, 25, 50, 100, 150 असं लागेल, जसं लागेल तसं. कस्टमर रिक्वायरमेंट. ओके. तर सरांकडे खूप चांगलं असं सेटअप आहे. सरांची आपण फॅक्टरी बघणार आहेत की त्याच्यामध्ये काय काय गोष्टी बनतात, कसं बनतात, त्यांचं काम कसं चालतं, सगळ्या गोष्टी आपण बघणारच आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हीसुद्धा जुगाड करून किंवा सरांचा सेटअप घेऊन तुम्हीसुद्धा तुमच्या फार्ममध्ये हायड्रोपोनिक तयार करू शकता. पक्ष्यांना हिरवा चारा जो आहे हा चांगला खायला घालू शकता. हिरवा चांगला चारा खायला घालून तुम्ही कॉस्ट जी आहे ही कमी करू शकता. आणि कॉस्ट कमी केली तर 100% तुम्हाला गावठी कोंबडी पालन किंवा गावरान कोंबडी पालन जे आहे हे नक्कीच तुम्हाला परवडणार आहे. कारण 1 किलोमध्ये साधारण 7 किलो खाद्य चारा तयार होतो आहे. आणि एवढा तयार करून तुम्ही कॉस्ट नक्कीच कमी करू शकता. आज सांगाल तर एक पक्षाला कॉस्टिंग येते 200-250 रुपये आणि तो मार्केटला विकतोय सर आज कोंबडा 800 रुपयाला विकायला लागलेत, बरोबर आहे. कोंबडी 600-650ला जाते. 50% प्रॉफिट हे तुम्ही असे जुगाड करून तुम्ही तयार करू शकता. मी तर सांगेल की मार्केटला जायचं टेन्शनच ठेवू नका. रोज तुम्ही जसं आंघोळीला पाणी गरम करताय तसं एक बाल्टीभर पाणी गरम करायचं. त्याच्यामध्ये तुमच्याकडे जसं लागतोय 1 किलो 7 किलो तयार होतं आहे, म्हणजे नक्कीच तुमच्याकडे 200 कोंबड्या असतील तर तुम्ही साधारण हा 7 किलो चारा देऊ शकताय. तर रोज 2 किलो तुम्ही भिजत टाका. भिजत घातलेला तो पोत्यामध्ये टाका. पोत्यातून डायरेक्ट इथपर्यंत आणा आणि 5व्या दिवशी डायरेक्ट इथून कोंबड्यापर्यंत पोहोच करा. तुम्हाला नक्कीच तुमचे पैसे वाचतील आणि गावठी कोंबडी पालन तुम्हाला करायला नक्कीच परवडणार आहे. तर सर काय सांगाल, जे गावठी कोंबड्या पाळतायत सध्या, काही गावठी कोंबडी पालन करतायत, जे खाद्यावर म्हणजे तुम्ही बघत असाल आतापर्यंत तुम्ही जिकडे जिकडे जाताय सेटअप लावायला तर तिकडे घाण वगैरे असते, त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? सर 2 गोष्टी आहेत. खाद्य खर्च कमी केला पाहिजे आणि स्वच्छता पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला डिपेंडन्सी जशी कमी करता येईल बरोबर. तेवढं प्रॉफिट घेऊ शकतोय. बरोबर. त्याला आम्ही 2 सोल्युशन चांगलं काम केलेलं आहे. एक हायड्रोपोनिक आहे की 1 किलो कच्च्या माक्यापासून 6-7 किलो चारा बनतोय, एक झालं. आणि तो पूर्ण ऑर्गॅनिक आहे. सेकंड, लोक भाजीपाला खाऊ घालतात, फायदा होतोय पण वेस्टेज जास्त होते आणि वास वगैरे मारतात. त्याला मिक्सर बनवलं आपण. बरोबर. दोन्हीचं कॉम्बो केलं तर फार्म तुमचा परिपूर्ण होतोय. हा 100% मी खूप ठिकाणी प्रूव्हन बघितलं. सर साधारण एक सांगाल तर मका काय कॉस्ट पडते? मग कसं राहतं मार्केटनुसार आहे, म्हणजे 18 पासून 30 पर्यंत चालते. ओके. ॲव्हरेज हायड्रोपोनिक चारा तुम्हाला 3 रुपये 4 रुपये पडतो. 30 रुपये म्हणजे 3 रुपये ते 4 रुपयामध्ये हायड्रोपोनिक तयार होते. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे रोजचा जर 7 किलो जर फीड वाचलं म्हणजे 100-200 पक्ष्यांसाठी, तर आज मार्केटचं फीड आहे 30 ते 35 रुपये किलो. तरी साधारण सांगाल तर 7-21 म्हणजे तुमचे 210 रुपये तुमचा जो कॉस्ट आहे तो निव्वळ 7-8 म्हणजे 30 रुपयामध्ये लागतं आहे. म्हणजे तुमचे साधारण सांगाल तर 180 रुपये वाचतायत डेलीचे. म्हणजे महिन्याला तुम्ही असं बघा की 5,000 रुपये तुमचे कसेही वाचतात. आणि 5,000 जर वाचले तर तुम्हाला एक फक्त 13,000चा सेटअप लावायचा आहे. आणि तो सेटअप जो आहे
ते तुम्हाला 3 महिन्यामध्ये तुमच्या सेटअपचे पैसे पूर्ण कव्हर होतात, बरोबर. आहे का नाही? One time म्हणजे जर investment असा जर एक विषय घेतला तर वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे सर. याच्यामध्ये नंतर काही गोष्टी असतात का ज्या खर्चिक येण्यासारख्या? सर आपण वापरताना सर्व ISI मटेरियल वापरलेलं आहे, ओके मेंटेनन्स फ्री आहे. ओके. फक्त तुम्हाला आता बियाचा खर्च आहे. हा सेटअप तयार करताना मला इकडे PVC दिसतंय, ठीक आहे, टीने तुम्ही पूर्ण स्ट्रक्चर केलंय, तुमच्याकडे हा ट्रे पण आहे, येस. मला स्प्रिंकलर पण दिसतात, पण हे करण्यासाठी बाकीच्या काय गोष्टी लागतात? या ठिकाणी बघाल तुम्ही सर, पाण्याची टाकी तुम्हाला अरेंज करायला लागेल. ओके. वर मोटर अरेंज केली आहे, मोटर सेट केलेली आहे, फिल्टर आहे. अच्छा, म्हणजे आणि आतमध्ये timer आहे मोटर मित्रांनो इकडे बघू शकताय. तर ही कितीची मोटर आहे सर? सर डिपेंड राहते स्ट्रक्चरनुसार. ही अर्धा स्ट्रक्चर मोटर आहे. म्हणजे अर्धा एक अशी लावायला लागते ॲज का? पर स्ट्रक्चर वाढलं की मोटर वाढत जाईल. मोटर वाढत जाणार. वर फिल्टर आहे सर. हे फिल्टर आहे. तर आपल्याला टाकी एक सांगाल तर जो काही छोटा सेटअप आहे तुमचा, म्हणजे 13 किलोचा का 15 किलोचा का 20 किलोचा, तर साधारण किती पाणी दिवसभरामध्ये लागतं? आता हा सेट वाटायच्या ट्रेचा यायला साधारणतः 200 ते 250 लिटर पाणी दिवसाला लागते उन्हाळ्यामध्ये. अच्छा, शिवाय त्याला लागते 100 ते 150 लिटर पाणी फक्त. ओके. पाणी पण कमी तर लागतं. आपल्याला मित्रांनो जर तुमच्याकडे सेटअप असेल त्यानुसार तुम्हाला टाकी लावणं गरजेचं आहे. आता इथे 1000 ची टाकी लावली, तुम्हाला साधारण ही टाकी 48 किलोचा जो सेटअप आहे त्यासाठी साधारण 5 दिवस ही टाकी तुमची पाणी पुरणार आहे. इकडे अर्धाची मोटर लावले, इकडे फिल्टर लावलंय, त्याचबरोबर ह्या मोटर कनेक्टसाठी टायमरची गरज लागते. टायमरही लावलेला आहे. किती वेळासाठी हे लागतं? आता सर हे उन्हाळा पाऊस हिवाळा त्यानुसार आपण जे टीमला कस्टमर म्हणजे गाईड करतो. अच्छा, त्यानुसार म्हणजे तासाला 1 त्यानुसार मिनिट म्हणजे हिवाळा आहे तर त्याला एवढी जास्त गरज पडत नाही पावसाची. मग त्या हिशोबाने सर बऱ्याच ठिकाणी ना आपण हायड्रोपोनिक मध्ये बघतोय म्हणजे प्रॉब्लेम येतोय तो म्हणजे फंगलचा. येस. तर तो काय येतोय? ह्याचं कारण बघा सांगतो मी. अच्छा, मकाचं बियाणं सिलेक्शन महत्वाचं आहे. ओके सर्वात महत्वाचं मका भिजू घालायची पद्धत, त्यानंतर मोड आणायची सर्वात महत्वाची पद्धत, ओके आणि ट्रेमध्ये टाकल्यानंतर त्याला पाणी द्यायचं टायमिंग. ओके. ही गपलत होते की आजकाल लोक मार्केटला खूप मशीन विकतात आहे हम्म. कमी जास्त करून, किंवा कोणी घरी जुगाड करतंय. पण त्या जुगाड मग ती आपण मी काय म्हणतो ती टेक्निक आपण म्हणजे सांगू शकतो का तुमचं सिक्रेट आहे? नाही, सिक्रेटचा मुद्दा काय बघा, बेसिक आहे सर. मका भिजू घालताना तुम्ही गरम पाणी घेतलं पाहिजे, मका कडक आवरण मऊ पडलं पाहिजे. ओके. बारदाना पोतं भिजू घालतो, मोड दाबतो, ओके. पोतं खूप ओला झाला की बुरशी वाढणार आहे, पोतं ड्राय ओला घेतला पाहिजे. ओके. बेसिक. तिसरं म्हणजे ट्रेमध्ये मका टाकल्यानंतर तुम्हाला पाणी जास्त होतं कमी होतं. शेतामध्ये कसं बघा तुम्ही, पाणी जास्त झालं की पीक पिवळं पडतं, बरोबर आहे, पाणी वापस येऊन दिलं की पीक उचलतं. बरोबर हा आहे. कन्सेप्ट आहे. ह्याच्यात आम्ही काय केलेलं, एक ट्रेनिंग डिपार्टमेंट तयार केलं कंपनीमध्ये. ओके त्या माणसाचं कामच आहे, सेटअप दिल्यानंतर 15 दिवस तो माणूस त्या कस्टमरचा फॉलोअप घेतो. ओके. स्टार्टिंग तुम्हाला कॉस्टिंग समजा 5,000 वाढत जात आहे, पण ते तुम्हाला एकदा ट्रेन झाला की तुमची लाईफ टाईमची सेटअप आहे. ओके. आता सर्व आपण बघितलं काय करायचं, कसं करायचं, सेटअप कसा घ्यायचा. आता हे भेटेल कुठे, काय कुठे? तर सर एकदा तुमचा पूर्ण ॲड्रेस सांगा, किंवा तुमच्या कंपनीचे नंबर्स असतील तेही तुम्ही सांगा. मी तर स्क्रीनवर देणारच आहे, पण तुमच्या तोंडून सांगा. आणि किती दिवसांनी सेटअप घरापर्यंत पोहोचवतो किंवा कसा ऑर्डर केला जातो हे एक थोडक्यात सांगा. नमस्ते, आपली कंपनी गेली 8 वर्ष काम करते. सातारा जिल्हा फलटण तालुका या ठिकाणी आपली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. आपण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतो. होम डिलिव्हरी सेटअप आहे आपला. फक्त ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आपण एक्स्ट्रा घेतो. डिलिव्हरी बुकिंग नंतर 5 ते 6 दिवसामध्ये आपली डिलिव्हरी असते बेसिक. आणि 1 वर्ष वॉरंटी मिळते. दिलेलं सर्व मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं. सेटअप नंतर आपण 15 दिवस ऑनलाईन ट्रेनिंग सर देतो. समजा माझ्याकडे ऑलरेडी लोखंडी सेटअप ऑलरेडी आहे, समजा एक सांगायचं की माझ्याकडे आता सांगतात ना की माझ्याकडे ते बांबू स्ट्रक्चर आहे, बांबू स्ट्रक्चर आहे का काहीतरी आहे, जे काय समजा जुगाड आहे, किंवा माझ्याकडे ते रॅक्स आहेत जे लोखंडी वगैरे जे असतात. हा, तर ते समजा माझ्याकडे आहेत, तर मला हा सेटअप घेणं गरजेचं आहे का? आता मग मी वाक्य बोललो सर, तुम्ही शॉर्ट टर्म बघताय का लॉंग टर्म बघताय? बरोबर आहे. एखादी गोष्ट तुम्ही लॉंग टर्मच्या बघत असाल तर थोडं उशिरा करा, पण प्रोफेशनली करा. ओके. कसं होतं, लोक जुगाड करायला जातो, जुगाडामध्ये प्रॉपर पद्धत सिस्टम बसत नाही. अरे ती खराब आहे, चालत नाही, फिरून सोडून देतो. मग मला बुरशी लागते. जर तुम्ही सर्व्हिस घेतली तर स्ट्रॉंग आणि रिझल्ट. तुम्ही अशी जुगाड करू नका. जुगाड प्रत्येक ठिकाणी सक्सेस नसतो. मला हे प्रश्न विचारले होते म्हणून तुम्हाला मी विचारतोय. तर अशी जुगाड तुम्ही करायचा प्रयत्न करू नका. चांगलं स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर घ्या. साधारण सर हे किती वर्ष चालतं? सर मी 8 वर्ष काम करतोय. 8 वर्षाच्या वेळी अजून सेटअप चालू आहेत. अच्छा. हेवी ॲज इट इज ॲज सेम. काही रिझल्टमध्ये स्ट्रेंथमध्ये काय प्रॉब्लेम नाही. ओके. तर मित्रांनो एकदा लावा आणि तुमची कायमची भाजीपाल्याची किंवा मग हिरवा चाऱ्याची कटकट मिटवा कमी जागेमध्ये. आज सांगाल तर सर 48 किलोचा जो
काही तुमचा सेटअप आहे हा किती बाय किती जागेमध्ये लागलेला आहे? सर माझे तुम्हाला सांगायचं झालं तर 2 सेटअप बेसिक आहेत. अच्छा. 15 किलो चाराचा 24 ट्रेचा अच्छा. तो लागतो फक्त 4x4 फूट जागेत. आणि दुसरा आहे हा जो पाहताय 48 ट्रेचा 25 किलो चारा दिवसाला जो लागतो 6x4 जागेमध्ये. सर हा आपण जो सेटअप आहे हा शेड वगैरे मध्ये ठेवू शकतो का? सर नाही, हा टेक्निकल मुद्दा आहे. शेडमध्ये ठेवलं तर सूर्यप्रकाश कमी मिळतो. अच्छा. आणि जर सूर्यप्रकाश कमी आला पिवळं पडतं. पिवळं पडलं की त्यामध्ये कस आणि ताकद राहत नाही, पानं पातळ बनतात. त्याला सूर्यप्रकाश पाहिजे. तर विचारायचं काय आहे की बरेच लोक म्हणजे माहिती असून सुद्धा त्या गोष्टी करतात, सेटअप लावतात, त्याच्यानंतर माहीत पडतं की तो होत नाही. म्हणून ज्या काही गोष्टी असतात त्यासाठी मी हे विचारलं. तर कमी जागेमध्ये तुम्ही 48 किलो जवळपास म्हणजे 48 ट्रेचा जो सेटअप आहे हा तुम्ही 4x6 बोलले ना तुम्ही? हो सर. 4x6च्या एखाद्या तुमच्या कोपऱ्यामध्ये शेडच्या बाजूला वगैरे असं लावून तुम्ही हे तयार करू शकता. फक्त एक दाखवायची गोष्ट अशी की हा जो सेटअप लागला आहे तर हा सेटअप लावल्यानंतर इथे जे पाणी येते तुम्ही इथे बघताय, तर हे पाणी आहे ना हे सतत शेडमधून इथे आतमध्ये येतं आहे. तर जे काही तुम्हाला करायचं असेल तिथे कोंबड्या येणार नाहीत, तिथे पाणी पिणार नाहीत, ह्याची काळजी नक्की घ्या. तर अशा पद्धतीने आज आपण सरांशी भेटलो आहे. आता त्यांच्या फॅक्टरीवर जातो आहे, तिकडे व्हिडिओ शूट करतो आहे आणि तोही एक ब्लॉग वेगळा बनवतो आहे. तर तेही पूर्ण आपण इन्फॉर्मेशन घेणार आहेत. तर सर धन्यवाद तुमचे. आमच्या चॅनलला तुम्ही व्हिडिओ दिलात किंवा तुमचा इंट्रो दिलात. तर असंच महाराष्ट्रामध्ये आम्ही गावरान कोंबड्याबद्दल काम करतो आहे आणि गावरान कोंबड्या कशा जगवायच्या, त्याचबरोबर त्यांचा कॉस्टिंग कशी कमी करायची यासाठी तुम्ही काम करताय.